कुठेच हॅलो. हां हां मीच बोलतो. हां बोला बोला. ओके ओके बरं. हो 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 ती पाहिले मी. बाकी सगळं बरोबर आहे, पण ती शेवटची ओळ आहे ना, काय बरं. हां 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 पेईंग गेस्ट. हां तिथे भाडे कमी होतं. हो बरोबर. हो 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 चालेल चालेल. साईजचं बघा तुमच्या हिशोबाने. हो 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 तेवढं मॅनेज करू शकतो. चालेल. बरं बरं ओके. नाही पेमेंटचं होईल आजपर्यंत. हो त्याची काय काळजी करू नका तुम्ही. हां हां ओके चालेल ना. हो 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 एकदम बिंदास. हां पण उद्या छापून येईल ना. नाही थोडं अर्जंट आहे. हां 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 नाही बघा ना काय मॅनेज होत असेल. हो 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 नाही मग एक काम करा, लोकसत्ताला टाका, लोकमतला पण टाका आणि रत्नागिरी टाईम्सला टाका. हां 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 रत्नागिरी टाईम्सला टाका. हां लोकल आहे ना. हो 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 लवकर रिस्पॉन्स मिळेल. हो 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 बाकी बोलतो मी नंतर. हो 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 बरं बरं ठीक आहे. ओके बाय. अरे बापरे आमचे बंधुराज होय. मला वाटलं मी घरात नसताना कोण घुसला की काय. बंधुराज, अहो बंधुराज, अरे काय चाललंय काय. अरे घाबरलो घाबरलो घाबरलो. अरे हो 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 हो. अरे हो 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 अरे मला माहिती आहे तुला बँजोचा आवाज आवडतो, तुला नाचायलाही आवडतं. पण माझं आहे असं नाचून पोट भरणार आहे का. बस इथे भाऊ. हे बघ तुझ्या आवडीची किमती केले, पटकन खाऊन घ्यायची, मला ऑफिसला जायला उशीर होतो. सोनू असं नाही करायचं. सोनू अरे बापरे विसरलोच आम्ही. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे नाही का. सोनू दादा. अरे बाबा नुसतं दादा. अरे काम कर तू इथे वरात बघत बस, मी पटकन खिपटी घेऊन येतो. लगेच खाऊन घ्यायची. ऑफिसला निघायच्या वेळेला काही ना काही चालूच असतं. तुझं चालू दे. चल आई का पटकन गरमार खिपटी खाऊन घ्यायची आणि मला ऑफिसला जायचं. आता काय झालं. अरे केली ती वरात तुझ्यासाठी काय नाचत थांबणार होते.
पाहिलं नवऱ्या मुलाच्या आई वडिलांनी घोड्यावर किती खर्च केला होता ते. नवरा कसा नटून बसला होता की नाही. पटकन जायचं. काय झालं. पटकन खाऊन घे, मला ऑफिसला निघायचं सोनू. हे बघ सोनू, मी ऑफिसला गेलो तर तुला उपाशी यावं लागेल. आता काय धड खाणं नाही की धड पिणं नाही. काय करायचं काहीच कळत. अरे वाजवायचं म्हटलं तर हातात ताकद हवी की नाही. आता पटकन गिफ्ट खाऊन घे. वा, एकदम झाकीर हुसेन. थोडंसं चुकतोय पण सुडू तर आपलं जीवन. चालूच आहे उस्ताद. खा उस्ताद खा. अरे सगळे उस्ताद खायचे, तू पण खा. एक एक पटकन खाऊन घे. सोनू, आगाऊपणा करायचं नाही. नाही खाणारस तू, अजिबात नाही खाणार. बरं ठीक आहे, मग मी आईला देतो. आई हे घे, सोनूला खायचं नाही. तू ये पटकन खाऊन जा. अरे वा, चिव पण आलाय. चिव ये 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 पटकन खा. सोनूला नकोय खाऊ. अरे खाऊ पण नाही. खाऊ ये 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 पटकन खा, पटकन खा. आई ये कर. नकोय पटकन ये. खा खा खा. अरे नाही आई तिकडे. आता कसं समजावं तुला. अरे मी असंच म्हटलं. मला सांग आई कशी. तू काय खात सुद्धा नाही. एक काम कर, तू ही किमती संपवलीस ना मग आई ये. हॅलो चल पटकन खाऊन घे. सोनू हट्ट नाही करायचा. का मला त्रास देतोय. तुला नाही खायचंय ठीक आहे. माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. कट्टी म्हणजे कट्टी. काही लाडी गुडी लावायची गरज नाही. भरलं कोण इकडे माझ्या समोर बस. ये इथे बस माझ्या समोर. आता आहे ना ठीक आहे. ही खेळणी घे आणि खेळ. छान आहे. हे बघ कसं वाजवतोय. मस्त. वा वा वा. अरे हे पण आहे. वा 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 वा. छान छान छान. हे बघ हे पण आहे. ठीक आहे. खेळणार आहे सोनू. चांगला त्रास देतोय. हे बघ काय बाहुली. तुला आवडते ना मग ठीक आहे. हो हो. अरे लहानपणी तू आईशी बाहुलीसाठी हट्ट केला होता म्हणून आईने तुला ही बाहुली दिली होती. मग तू छान आहे ना. तुला माहिती आहे का सोनू, या बाहुली सोबत लहानपणी तुझं खोटं खोटं लग्न सुद्धा झालंय. लास्टो कसा लग्नाचा विषय काढला. मग सोनू तुला सुद्धा लग्न करायचं की नाही. बघ शाण्यासारखं वागायचं. मोठ्यांचं ऐकायचं. मोठ्यांचा आदर करायचा. करणार की नाही. शहाणा बरसू. बरं तुला आता खेळणं नाही खेळायचं.
मग आपण एक काम करूया. शाळेत शिक्षक कसं मुलांना लिहायला वाचायला शिकवतात तसं मी तुला लिहायला वाचायला शिकवतो. शिकणार? अरे वा, कुठे गेले पुस्तक? एक वस्तू धड जागेवर मिळणार नाही. सगळा घरभर पसारा. ते आहे. हा, मिळालं. चला, लिहायला वाचायला शिकूया. हे काय? कसं बसलायस? सरळ बस. ते काय? शर्टाची बटणं कशी लावली? सरळ लाव. आता प्रगती होतीये. चला, शाबास. करूया सुरुवात. माझ्या मागून म्हणायचं. हे बघ. अननस. बदक. कमळ. डमरूचा. ढोलकीचा. सोनू लक्ष दे ना. बस इथे. बस म्हणतो ना. हा, आता मला सांग. कशाचा? येणार तुला? कुठे चालला? अरे काय आहे तिकडे? अरे सोनू काय आहे तिकडे? अरे गेली ती वरात. पण ना, सांगून कळत नाही का तुला? काय तिकडे? अरे तू विसरलो. आईचं नाही का? मला कळलंच नाही. कधी कधी विद्यार्थी शिक्षक होऊन जातात हे मला समजतच नाही. आईच्या आठवणीने सोनूच्या मनात तिचं घर गेले की सोनू आईला विसरू शकत नाही. सोनू, नको रे इतकी काळजी करू. मी आहे ना. ज्या वयात मुलांना आई वडिलांच्या आधाराची गरज असते तो आधारच निघून गेलाय ना. तू नको काळजी. हे बघ सोनू, आता आपण इथेच थांबूया. मला ऑफिसला निघायचंय. मी माझी तयारी करून घेतो. ठीक आहे? अरे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बरं तू आहे ना, तुला चित्र काढायला आवडतं ना? मग तू चित्र काढ. हे घे. कोणतं चित्र काढशील? बरं काढ तुझ्या आवडी. ठीक आहे? तोपर्यंत मी माझी तयारी करून घेतो. ठीक आहे? चल.
झालं का चित्र काढून? वा, खूपच छान. आता आम्ही आमच्या सोनूला मोठा चित्रकार म्हणून ओळखतो. आमचा सोनू मोठा चित्रकार होणार. चला, पटकन गोळ्या खाऊन घ्यायच्या, मग ऑफिसला निघायचं. अरे गोळ्या नाही खाल्ल्यास बरं कसं वाटणार तुला? हे बघ, तू गोळ्या नाही खाल्ल्यास ना तर मी डॉक्टरना बोलावेल. मग डॉक्टर तुला इंजेक्शन देईल. चल पटकन खाऊन घे. नाही खायचं असं नाही एकदम. हे बघ माझ्याकडे गंमत आहे. तुझ्या नाकाला काय लागलं? लवकर निघून ये. अरे ऑफिसला न जाऊन कसं जमेल? आपलं घर कसं चालणार? शिवाय तुझा गोळ्या औषधाचा खर्च सगळं कसं मॅनेज होणार? हे बघ, मी ऑफिसला जाऊन येतोय, तोपर्यंत इथंच थांबायचं. घरी अजिबात पसारा करायचा नाही, गोंधळ करायचा. छान ना माझा सोनू. चल बाय.
पसारा करून ठेवलाय. मी घरात नसलो की याचा हा सगळा पसारा. आई, आता किती दिवस हे सगळं मला करावं लागणार? आणि हे सगळं माझ्याच नशिबी का? सोनू, ए सोनू, अरे उठ. अरे संध्याकाळ झाली. अरे उठ. ए बाळा, अरे उठ ना रे. असं काय करतोय? हे बघ, मी तुझ्या आवडीचं बिस्किट आणलंय. तुला बिस्किट आवडतं? अरे हो हो हो, सावकाश ना. कसं खातोय? काय असं शिकवलं का मी तुला खायला? काय केलं अंगावर चालू टाकलं? असं शिकवलं मी तुला खायला? मग हे बघ, यापुढे कुणीही काय दिलं तर नीट खायचं, असं अंगावर सांडायचं. कळलं? खाणार की नाही? शाबास. मला खात्री, माझा सोनू आता मोठा झालाय. त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव होती. सोनू, तुला नाचायला आवडतं ना? मग आता मी एक गाणं म्हणतो, तू मला नाचून दाखव. दाखवणार ना? चल, शर्टाची बटन आधी लावून घे आणि पटकन मला नाचून दाखवायचं. कोणतं गाणं म्हणू मी? कोणतं? बदकाचं? अच्छा, मोराचं. चल तर मग. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कसं? नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा घेतला रे. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा घेतला रे. पुढे काय? हा, आता तुझी पाळी वीज देते टाळी. आता तुझी पाळी वीज देते टाळी. लव पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काय झालं? अरे मी? अरे मला नाही जमणार. अरे मी कसं करू? बरं ठीक आहे. चल. नाच रे मोरा आंब्याच्या. बरं बाबा ठीक आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थकलो बाबा. एक घरी सगळा पसारा ठेवलाय, सगळा पसारा आवडायचा. नशीब आज ऑफिसला लेट गेलो, त्यातच रात्रीचं जेवण सकाळी केलं म्हणून बरं झालं. चला, तेव्हा परमेश्वरा किती दिवस हा त्रास काढावा लागेल काय सांगता येईल. म्हटलं रात्रीचं खाऊन घे, लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठतोय. मला ऑफिसला जायला उशीर होतो की नाही. चल पटकन खाऊन घे. ठीक आहे. एका शिवचा, एका काऊचा, एका सोनूचा. नाही खायचे तुला? बरं ठीक आहे, मी आईला देतो. आई बघ, सोनूला खायचं नाही, खाऊन टाक, संपून टाक. आई ये ग, सोनूला संपून टाक.
ससा रे ससा जणू कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे 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 धावू अन्न डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. ससा रे ससा जणू कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. सोनू मला वाटतं बाहेर कोणतरी आलंय. तू तुझ्या रूम मध्ये थांब, मी बघतो कोण आलंय. ठीक आहे चल. वेगे वेगे धावू अन्न डोंगरावर जाऊ. अरे हो, किती वेळ वाजवताय? हे दरवाजा तोडणार आहे का? बरं आहे. आपण बसून बोलूयात का? अरे बस ना, विसरूनच गेलो. तेवढे संस्कार आहेत आमच्यावर. ये काय घेणार आहेस? चहा कॉफी? पाणी चालेल. बरं मी पाणी घेऊन येतो. पैसे पाणी थंड हवे की साधं? साधं चालेल. कसं काय येणं केलंस एवढ्या वर्षांनी अचानक? अरे तू पेपरला ऍड दिली होतीस ना, रूम भाडे तत्वावर मिळेल म्हणून. हो का? कोणासाठी हवी होती? माझ्यासाठी. का? होय. अगं पण होतीस कुठे एवढी वर्ष? आणि तुला एकदाही मला भेटावंसं वाटलं नाही? वाटतं खूपदा भेटावंच वाटतं. काय झालं? अगं तू नक्की मला इथे भेटायला आलेस? हो, असं का बोलतोयस तू? आज एवढ्या वर्षांनी मला तुला आठवण आली. अरे म्हणाले ना मी तुला, पेपरला ऍड दिली होती ना म्हणून आले. रूम भाडे तत्वावर मिळेल यासाठी. पण एवढ्या वर्षांनी तुला माझी आठवण आली म्हणून तुला आनंद झालाय का? अरे असं का म्हणतोस? माझी एवढीच किंमत आहे का तुझ्या देखी? हे बघ स्वप्ना, अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. तू शांत हो. ठीक आहे, पाणी. अगं खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं. तू गिफ्ट दिलेला अजून एक जपून ठेवलंय. लाल, काळी, निळ्या, हिरव्या रंगाचं. तुझी आठवण आली ना? हा पेन खूप मस्त वाटतो. आणि तासन तास सुगंध घेत बसते. आपल्या प्रेमापेक्षा हा पेनच जास्त टिकला म्हणायचं. तुला माहिती आहे स्वप्ना, मला सुद्धा तुझी खूप आठवण आहे. तुझ्या आठवणीत इतका रमून जायचो, ताल भूक विसरायचो. कधी कधी तर तुझी इतकी आठवण यायची, मग तुम्ही गेली ही गाण्याची कॅसेट लावून ऐकत बसायचो आणि त्यातच रमून जायचो. अजून जपून ठेवली ती कॅसेट? हो,
मला फार आवडतं ते गाणं. स्वप्ना, तुला ऐकायचंय का ते गाणं? नाही रे बिली, नको पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणी. ते प्लीज स्वप्ना, नाही नको रे बिली. फक्त एकदा. अरे नको म्हणाले ना. अगं माझ्यासाठी. ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा आहे ना, तर ऐकूयात आपण ते गाणं. बरं, मी लावतो. माझी सजनी माझी राणी माझी सजनी ग माझी राणी. तुला मला भेटून आनंद झाला की दुःख होतंय? खरंच खूप आनंद झालाय मला. आपल्या हक्काच्या माणसाला भेटल्यावर काय आनंद होतो ना, तुला काय सांगू. कुठे होतीस एवढी दिवस? अरे मी त्या कुटुंबामध्ये पेंगेस म्हणून राहतो. ए मिली, तुला एक विचारू, राग येणार नसेल तर? अगं इथलं सगळं तू पाहिलंयस ना. म्हणजे इथे तर तू किती वेळा आली होतीस. हे सगळं तर तू पहिल्यांदा पाहतेस असं बोलतेस. अरे नाही, तू ऍड दिली होतीस ना, म्हणून आले होते. मी एक विचारू का तुला? मी इथे तुझ्याबरोबर राहिली तर तुला चालेल? म्हणजे पेंगेस म्हणून. नाही तर अरे प्लीज, तुझं जे काही भाडं असेल ते मी वेळेत पूर्ण करेन. आणि एक दिवस सुद्धा उशीर लावणार नाही. नको स्वप्ना. ठीक आहे, आपल्या हक्काच्या माणसाला एकदा विचारावंच वाटलं म्हणून विचारलं. हे पण तुला राग नाही आला ना? अगं राग कसला तर. पण बघ ना प्लीज, काहीतरी ऍडजस्ट करता आलं तर. तुझे खूप उपकार होतील रे माझ्यावर. तुझं सगळं भाडं वेळेत पूर्ण करेन मी, म्हणाले ना तुला. प्लीज करणार आहे काहीतरी ऍडजस्ट. अगं स्वप्ना, तुला इथं राहण्यास माझी काहीच हरकत नाही. मग पण खूप त्रास होईल ना तुला इथे राहिला. त्रास? अरे आपल्या हक्काच्या माणसाबरोबर राहायला कसला आहे त्रास? आता तुला नाही जमणार इथे आमच्यासोबत राहायला. आमच्यासोबत म्हणजे? मी इथे एकटाच नाही राहत. माझा छोटा भाऊ आहे सोनू. मतिमंद आहे का तो? त्याचं ते रात्रीचं किच्चाळणं, वेड्यासारखं असणं,
नाही सहन होणार तुला. उलट मला आवडेल अशा मुलांचं सगळं काही करायला. पण मी आई बाबा नसताना तू हे सगळं कसं मॅनेज करतोस हे? माझं मलाच माहिती कसं मॅनेज करतो. काय ना, एकदा का जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडलं ना की माणसाचा सगळा अधिकारच संपतो. हसण्याचा, रडण्याचा, थकण्याचा काहीच अधिकार उरत नाही का माणसाला. हसो, ये तुझी सोनूशी ओळख करून देतो. हा बघ, हा माझा सोनू. थोडासा अवघडच वाटेल. awkward वाटण्यासारखं काय? सोनू एक मिनिट हा, मी आले. सोनू काय हा बसा. हे बघ, माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक गंमत आहे. हे बघ कॅडबरी. अरे काय झालं? घे ना, छान आहे, गोड गोड आहे. अरे दादाकडे काय बघतोयस? तुझा दादा तुला काही बोलणार नाही, हो की नाही रे? घे. अरे अरे हो 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 हो. हे बघ, असं असतं सगळं. कुणी काय दिलं की सगळं अंगावर सांडून जातं. असू दे, लहान आहे. हा, मी पाणी घेऊन येतो. आणि मिलिंद टॉवेल सुद्धा घेऊन ये. हो, आणतो. सोनू, आवडलं तुला? पुन्हा मी येईल ना तेव्हा आणखी खूप सारे चम्मच तुला घेऊन ये. ठीक आहे ना? अरे अरे असं करायचं नाही सोनू. थांब, दादा पाणी आणतोय की नाही? हा, अरे बस झालं. शी घाणेरडा. दे इकडे, फेकून टाकलेत आपण. ठीक. हे घे, आधी पाणी पी. शी. अशी करतात का शहाणी मुलं? चल, तुला आमचं घर दाखव. हे आहे आमचं मजगर. इकडे किचन, इकडे वरची खोली. आजपासून तुला कायमची इथेच राहायचंय. काय? खरंच? हो. आणि ती माझी आई. बरं स्वप्ना, मला ऑफिसला निघायचं. मी निघतो. आणि सोनूची काळजी करू नकोस. मी आहे त्याची काळजी घ्यायला. बी रिलॅक्स. खरंच स्वप्ना, तसं खूप वर्ष या वाटची वाट मागत. बी रिलॅक्स. थँक्यू सो मच. अरे थँक्यू कहतात. ते माझं कर्तव्यच आहे की नाही? बरं चल, तू निघ. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय की नाही? हो हो, निघतो. चल, बाय. बाय. भेटू संध्याकाळी. हो. लवकर घरी ये. हो. बापरे, किती पसारा आहे हा. काय करू आणि कुठून सुरुवात करू?
अरे सोनू ये बस. हा? काय करतोयस रे तू? अच्छा खेळायचंय तुला. बरं तू काय काय खेळतोस मला शिकव ना. नाही बरं ठीक आहे चालेल मी शिकव तुला चालेल. बरं ठीक आहे हा हे बघ हा. असे हात ठेव. हा. हा तुझा हात हा माझा. हा तुझा हात ठेव. हा माझा. आता मी जसं म्हणेन ना तसं म्हणायचं हा. आपडी थापडी गुळाची पापडी तेलंगीचे एक कान धर ग बेबी हाच कान. दुसरं गेम खेळूयात का? हा, ठीक आहे. हे बघ, असे हात जोड. Zip, zap, zoom. कभी ऊपर, कभी नीचे, कभी उल्टा, कभी सीधा, कभी एक, कभी दो, कभी तीन, तीन, तीन. सोड. काय स्वप्न? हा. अरे आलास तू? सोनूने काही त्रास तर नाही दिला ना? नाही अरे तू काय घेणारस चहा कॉफी वगैरे. नाही ना बरोबर. बरं सांग स्वप्न. मला नेहमी वाटायचं माझ्या मागे सोनूची काळजी घेणारे कोणतरी असतं. खरंच तू आलीस खूप बरं झालं. अगं तुला सांगून माझा इतका दिवस आनंदाचा गेला. मी खूप खुश आहे. अरे मला तर नेहमी आनंदातच पाहिजे. आता मधी नाचायला येऊ नको तिथे कॉमेडी इथं बस नाही तू बस इथं बस बस. अरे मागच्या नाही दिसणार आता मला पण नाही दिसत बाजूला हो. परत घेऊन आलास? काय करतोयस रे? चित्र काढतोय? अरे वा. तू काढलीये? बापरे. छान चित्र काढतोस तू. हे कोणी शिकवलं रे तुला? बापरे. तू स्वतः शिकलाय?
तो कोण आहे रे? अच्छा, हा सोनू आहे की नाही? आमचा छोटू दादा सोनू. अरे वा. सोनू, खरंच आहे. खूप छान चित्र काढलेस. तुमच्या दोघांचं सुद्धा. आणि कोण आहे रे? ही बाई कोण आहे? आई. आईचे फोटो काढले. आणि ती आईच्या बाजूला आहे ती मुलगी कोण आहे रे? मी आहे. अरे पण ही तर भावलीसारखी दिसते. मी भावलीसारखी दिसते. खरंच की काय? अरे वा. देख आली. आईच्या बाजूला देख आली. कॉमेडी झालं. हाय स्वप्ना. स्वप्ना. मॅजिक. स्वप्ना. तो वाला स्वप्न. अरे तू कधी आलास? तुझा केव्हाचा आवाज येतोय? हो का? काय झालं? एवढी अस्वस्थ काय? नाही रे, काही नाही. असंच. आईबाबांची आठवण आली का? हा? हो. आई-बाबांची आठवण. होतं कधी कधी असं. तू नको काळजी करू. स्वप्ना, तुला एक विचारू का? तू कम्फर्टेबल आहेस का? अरे हो. मी आहे इथे कम्फर्टेबल. नाही तसं काय असेल तर सांग ना. आणि तसंही मला आता सवय झाली सगळ्याची. सवय झाली म्हणजे नक्की काय चाललं तुझ्या मनात स्वप्ना? काही नाही. हे बघ माझ्याकडे बघ. तुला माझी शपथ आहे. काय ते खरं खरं सांग. मला ना खूप भीती वाटते ते सोनूची. का? काय झालं? त्याचा तो विचित्र स्पर्श किळसवाना वाटतो रे मला. अगं तसं नाहीये तो. त्याला काय कळते यातलं? त्याला ते सगळं समजतं. हे बघ स्वप्ना, तुझा काहीतरी गैरसमज होतो. नाही. अगं त्याला कसं येईल यातलं? तू पण ना. हे बघ, तू नको विश्वास ठेवूस. पण तू घरात नसताना ना तो भलते चाळी करत असतो माझ्याबरोबर. त्या दिवशी खेळताना अचानक त्याच्या माझ्या गालाला ना चिमटा घेतला. केवढी घाबरले होते माहिती मी. तू नको मनावर घेऊ. मी समजावून त्याला. का माहित नाही, पण खूप भीती वाटते रे मला त्याची. हे बघ स्वप्ना, अगं करतो तो कधी कधी असं. मला माहिती आहे तुला त्रास होतो, पण तू नको त्रास करू नको. तुला जमेल सगळं. प्लीज. अगं तू त्याची आई म्हणून काळजी घे. प्लीज स्वप्ना, मी तुला हात जोडून विनंती करतो. नीले, हात नको जोडूस प्लीज. ठीक आहे, मी घेईन त्याची काळजी. बरं, त्याच्याबरोबर खेळत बस. मी जेवणाचं काही नाही. ठीक आहे. काय तुम्ही स्वप्नाच्या तोंडी?
सोनूला कंटाळून तुमच्या हातात स्वप्न निघून तर जाणार नाही ना. परत आईची माया आज मला कळते. आई वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, निराधाराचा आधार असते. सगळी दुःख मिठीत घेऊन जगण्याची हिंमत असते. शेवटी म्हटलंच आहे, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. हे सगळं फक्त एक आईच करू शकते. आई अशी कागद सोडून गेलीस आम्हाला. तुझी खूप आठवण येते ग. आई आता कुठे आहेस तू? मला माहिती आहे, मुलगा मोठा झाल्यावर घरची सगळी जबाबदारी मोठ्या मुलाने सांभाळायची असते. अगं पण तू सोनूची एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून गेलीस आई. नाही ग जमत आता सगळं करायला. खूप थकलोय ग मी. आई मी सोनूला अनाथ आश्रमात टाकायचा विचार करतोय. हल्ली खूपच त्रास देतो ग. आई तुझी खूप आठवण येते मला. कुठे आहेस तू? हे नका मला भेटायला. आई आई कुठे आहेस तू? आपले राजकोटच्या सोडून अनाथ आश्रमात ठेव. त्याला नाही जमणार तिकडे. अनाथ आश्रमातील पोरं मारतील माझ्या बिचाऱ्या सोडून. अनाथ आश्रमाचा विचार नको करू माझ्या सोडूसाठी. त्याची काळजी घ्यायला स्वप्नाला पाठवले ना आईच्या रूपात. मला माहीत आहे तुझी ओढाता होते या सगळ्यामध्ये. तुला मी सगळं करायला बळ देईन. नको काळजी करू. नको आठवण काढत जाऊ. काळजी घे स्वतःची आणि सोनूची. मी नक्की येईन. तू लग्न कर लवकर. तुझ्या पोटी मी जन्माला येईल आणि तुला पहिली मुलगी झाली की तिचं नाव मायरा ठेव. मी वाट बघते त्या क्षणाची. आई आई तू बोलतेस हे? आई कुठे आहेस तू? ये ना ग मला भेटायला. आई खूप आठवण येते तुझी. तुला माझ्या लग्नाची काळजी लागली ना. मला मान्य आहे. अगं पण माझ्या लग्नाला आई बाबा कोणीच नसणार ना ग. खूप मिस करेन गे मी तुम्हाला. माझ्या लग्नात आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात कधीच डोक्यावर पडणार नाही ना ग. आई आई खूप आठवण येते. काय झालं? मी समजू शकते तुझ्या भावना. तुम्ही एक काम करूयात का? चल आपण आज ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. चालेल? हे पण सोनूला कुठे ठेवायचं? सोनू राहील ना साखळीला बांधून. तू एक काम कर, तयार हो. मी येतो जरा बाहेर जाऊ. बरं आलीच.
काहीतरी गडबड केला. पहिला वाजला पहिला सोनू काय करतोस रे? बाजूला हो. का केलंस? का केलंस असं? का केलंस असं? हे शिकवलं मी तुला. आता सुधारणार नाहीस तू. का केलंस असं? का केलंस असं? का केलंस असं? का केलंस असं? Action! हे शिकवलं का मी तुला? हे शिकवलं का मी तुला? हे शिकवलं? त्या भावनांचं एवढा उद्रेक होईल आय कॅन बिलीव्ह सोनू हे संस्कार केले का रे जाऊ का केलं तू असं का वागला तू तुला मारण्याचं मला सुद्धा खूप दुःख झालंय ना एवढं मारायला नको होतं मी माझं सोनू रागाच्या भरात मी मारून दिला खूप लागला की मला खूप त्रास झाला असेल याच हाताने मारलं रे मी तुला नाही मी स्वतःला माफ करू शकणार नाही पण पण तुला ती शिक्षा व्हायलाच हवी ना त्याशिवाय तू सुधारणार नाही आणि स्वप्नाला काय वाटतं सॉरी स्वप्न तू मला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण मी त्या गोष्टीवर विश्वासच ठेवला नाही मी तुलाच वेळेत काढत होतो मला माफ कर स्वप्न मला माफ कर दूर हो. तुला एक विचार विचार तुला वाईट तर वाटणार नाही ना? नाही अरे विचार आपण फिरायला नाही गेलो तर जमणार नाही का? आत्ता ओपन करता येईल मला वाच काय लिहिलंय त्यात मिलिंद आपण फिरायला नाही गेलो तर चालणार नाही का?
अरे सोनू एकटाच राहील घरी आणि लग्नाआधी असं फिरणं मला योग्य वाटत नाही. खरंच सोनू, अगदी माझ्या मनातलं ओळखलंस. कसं जमतं ग हे सगळं तुला? आणि तुझ्या या स्वभावामुळे तुम्हाला खूप आवडतं. स्वप्न कसं जमतं तुला हे? आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो मच. अरे हो, सावंतसोबत बाहेर जायचं होतं ना, विसरूनच गेलो. बरं तुला जायचं आहे ना, तू निघ पुढे, मी येतो सोनूचा होतो. चालेल, येते मी. काळजी घे. बरं हे बघ सोनू, घरात काही पसारा करायचा नाही. मी येईपर्यंत इथेच थांबायचं. अजिबात गोंधळ करायचा नाही, कळलं? अजिबात ओरडायचं नाही. अरे नाही म्हणून मी पटापट अरे फोन नाही Final. अरे ते सोडायचं समजतं फेसवर फेस येतोय ना.
दुसरा घास काऊचा. तिसरा घास माऊचा. आणि आता हा चौथा घास. हा कोणाचा असेल सांग पाहू. सांग पाहू कोणाचा आहे. लवकर सांग. चिवचा झाला, माऊचा झाला, काऊचा झाला. आणि आता हा तुझ्या दादाचा. आणि आता हा घास, शेवटचा घास. पाणी पाणी मिलिंद, पाणी आणतोस का रे. हो हो. हा घास दादाचा. दोनदा झाला. बर. आणि हा घास आता हा घास आईचा. खरंच चूक. केवळ तुझ्यामुळं आज आपण सोनूला वाचू शकतो. का कोणाच ठाऊक कसं सोनूच्या मनात आलं असेल ना? मी कामासाठी बाहेर गेली आणि अचानक मला आठवलं माझी महत्वाची फाईल तर मी घरीच विसरले होते. म्हणून ताबडतोब घरी आले आणि बघते तर काय, सोनू असं विवळत पडला होता. खूप त्रास होत होता रे त्याला. म्हणून तुला ताबडतोब फोन लावायला घेतलं तर तुझा फोनही नेमका लागेल. कसा बसा लागला बाबा. आणि तू वेळेत पोहोचलास ना, म्हणून सोनू आज आपल्या समोर आहे. काही तर माहित नाही आज काय घडलं असतं. हो ग. केवळ तुझ्यामुळंच मी माझ्या सोनूला वाचू शकतो. मी तुला मागे त्या विषयाबद्दल बोलली होती. तुला तो विषय पटला नाही का. कोणता विषय. सोनूच्या अनाथ आश्रमाचा. नाही ग, माझं मन तयार होत नाही. अरे तुला तुझ्या मनाची तयारी करावीच लागेल. अरे बघ ना, मला आपण दोघं सुद्धा घरा बाहेर होतो आणि सोनूने काय केलं. उद्या पुन्हा जर आपण दोघंही घरात नसताना सोडून त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण. अरे आपणच ना. अरे आणि या सगळ्यामध्ये तुझी किती एवढातन होते. तुलाही खूप त्रास होतो आहे. तुलाही शांततेची खूप गरज आहे. बघ ना रे, थोडा तरी विचार कर. काहीतरी विचार करावाच लागेल. अरे त्याला आला तर तो तिकडे सुधारेल रे. आणि अरे आणखी दुसरी सुद्धा मुलं असतात ना तिथे. आणि आपण कधी कधी त्याला भेटायला सुद्धा जाऊ शकतो. थोडा तरी विचार कर. आता बंद कर तुझं ते सारखं अनाथ आश्रम अनाथ आश्रम. मला खूप त्रास होतो या गोष्टी. आता सोनूला नाही सांगणार तिकडे. आणि प्लीज हा अनाथ आश्रमाचा विषय पुन्हा माझ्यासमोर काढू नको. अरे माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी. तुझा त्रास कमी व्हावा म्हणूनच सांगते ना मी. बघ ना, कारण दुसरा काही आता पर्याय उरलेलाच नाही आपल्याकडे. आता सोनूला अनाथ आश्रमात ठेवून मला आनंद होणार आहे का. अरे स्वप्न आहे बघ. ज्या मुलांना आई वडिला नसतात त्यांना कोणाची तरी आधाराची गरज असते. आणि तो आधार आपण दोघे आहोत. लहानपणी आई बापाचं प्रेम मिळालंच नाही.
निदान भावाचं कर्तव्य तरी मला करू दे. मला माहिती आहे. पण पण बघ ना, थोडा तरी विचार कर. आणि या सगळ्याचा मलाही कुठेतरी त्रास होत असणार आहे. म्हणूनच तुला सुरुवातीला सांगितलं होतं ना, नाही सांगणार तुला इथे राहायला म्हणून. बरं, खूप रात्र झाले, तू आता झोप जा. हो तर सकाळी चर्चा करूया विषयावर. सोनू चल झोपायला चल. चला ये. चला काही करायची. चल काही कर. काय सगळं पसारा असतो रे तुझा नेहमीचा. चल पटकन झोपायचा, नाटक करायची नाही. चल झोप पाहू. या ये. झोप पटकन. चल. सोनू 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 कुठे गेला? सोनू 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 स्वप्ना 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 ऐकतोस का?
असेल रे कुठेतरी. अगं सगळीकडे शोधला कुठंच नाहीये तो. म्हणजे थांब. मी पुन्हा एकदा बाहेर पाहून येतो. सोनू घरातच नाहीये का? नाही ग सोनू सोनू कुठे गेला असेल? तू एक काम कर. तू पोलिसांना फोन कर. बरं, ते कुठे गेला असेल हा? हॅलो हॅलो आपण कोण टीचर? हॅलो साहेब हा मिलिंद देशमुख बोलतो साहेब. बोला. अहो माझा भाऊ कुठेच नाही सापडत. हो प्लीज काहीतरी मदत करा ना साहेब. हो हो त्याला बोलताही येत नाही. उद्या फोन करा. हो साहेब आताच काहीतरी करा ना. ठेवा फोन. हो उद्यापर्यंत खूप उशीर होईल साहेब. हो उद्या सकाळपर्यंत खूप दूर निघून जाईल हो साहेब. प्लीज काहीतरी मदत करा ना साहेब. हॅलो 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 ठेवा फोन. काय? हा झाले. तो पोलिसांना फोन केला ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. काय? केलं असेल माझं सूर. हे बघ, आपण एक काम करूया. आपण उद्या सकाळीच पोलीस स्टेशनला जाऊया. पोलिसांच्या मदतीने तू नक्कीच आपल्या वाटेल. मला असं वाटतं सोनू नक्कीच आपल्या वाटेल. हो, नक्कीच आपल्या बघ वाटेल. स्वप्ना हे सगळं तुझ्यामुळेच झालं. तुला का त्याच्यासोबत ऍडजस्ट करायचं नव्हतं? तुझ्यासारखं ते अनाथाश्रम कदाचित तो अनाथाश्रमात तर गेला नसेल ना. बघ स्वप्ना प्रत्येक माणसाला मन असतं आणि तुला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं ना म्हणून तुझ्या समाधानासाठी माझं सोनू घर सोडून गेला असेल. मिलिंद, अरे मग तू मला का दोष देतोयस? म्हणून तुला या आधी सांगत होते ना, तेव्हा जर माझं ऐकलं असतंस ना तर आज ही वेळ तुझ्या आली नसती. स्वप्ना बोलून गेलो श्वास माझा थांबला. मी इथे आणतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज हातून जाळतो मी वेदनेचा गाव हा. अपुलाचे गोरस ताजुला. अपुलाचे गोरस ताजुला. मी एकटाचा मुक्ती उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. बरंच का तू? अरे मग ओरडलंस का? सोनू बद्दल खूप वाईट स्वप्न पडलं ग. काय? कुठे गेला असेल माझा सूर? काय कर
काय खाईल भूक लागली तर तुझे कुठे गेले स्वप्न कुठे गेला असेल माझं सोनू देव परमेश्वरा माझ्या सोनूला जिथे असेल ते सुखरूप ठेव सोनू 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 हॅलो स्मिता नक्षम मॅडम नितीन देशमुख बोलतोय काल कोणी ऍडमिट झाले का तुमच्या आश्रमात सोनू नाव आहे त्याचं नाही हो त्याला बोलता येत नाही हो 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 हा मी फोटो पाठवतो प्लीज नक्की कळवा घ्या ना माझा नंबर 7304 454597 प्लीज मॅडम नक्की कळवा काय म्हणाला मॅडम? नाही कुठेही नाही आहे तो गावच्या धर्मशाळेत नसेल झाले हा मी धर्मशाळेत पाहून येतो नाही आले. पण काही शोध लागला का? नाही काहीच पत्ता लागला नाही चौकशी करताना एक माणूस सांगत होता काल रात्री 3-4 जण मिळून त्या मुलाला भर रस्त्यात मारत होते आणि तो बोलला त्या मुलाला बोलताही येत नव्हतं काय? स्वप्न तू माझं सोनू तर नसेल ना ग नाही. त्याला त्याला कुणी मारून तर टाकणार नाही का नाही आहे. हा! काय होतं तुला? पिली काही खायचं ना? डॉक्टरांना बोलवू का? अरे बोल ना काय झालं पिली? काही त्रास होता का तुला? वाटेल परत थोड्या वेळात. अरे काय झालं सांगशील का? खूप दिवस तुला एक गोष्ट सांगेन म्हणतोय पण सांगण्याचं धाडस होत नाही. सांगशील का मला आता काय झालं ते? थोडासा धक्का बसेल पण घाबरू नकोस 3 वर्षापूर्वी पेपरला एक ऍड आली होती एका उद्योगपतीच्या मुलाला किडनीची आवश्यकता होती ज्याचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल त्याने त्वरित संपर्क करा माझी आई हॉस्पिटलला ऍडमिट होती मी इमर्जन्सी हॉस्पिटलला गेलो आणि माझी किडनी त्या मुलाला डोनेट केली पिली? त्याबद्दल त्याच्या वडिलांनी मला खूप पैसे देण्याचं कबूल केलं मी फक्त आईच्या हॉस्पिटलच्या खर्चा इतकेच पैसे त्यांच्याकडून घेतले त्यांनी मला 2 लाख रुपये दिले त्यातून मी हॉस्पिटलचा खर्च भागवला पण एवढं करून सुद्धा मी माझ्या आईला नाही वाटत